सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हावं तसंच सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळावी यासाठी अवनी संस्थेकडून सातत्यानं प्रयत्न होत आहेत। या अंतर्गत अवनी संस्थेच्या कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्पाच्या वतीनं 26 आणि 27 फेब्रुवारीला सेंद्रिय भाजीपाला आणि वाळवण महोत्सव होणार आहे। न्यू कॉलेजच्या प्रांगणात हा उपक्रम आयोजित केल्याचं संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितलं। आरोग्यदायी आहार, रसायनमुक्त अन्नपदार्थ आणि पर्यावरणपूरक शेती सध्याच्या काळात महत्त्वाची आहे। शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणं आणि नागरिकांमध्ये सेंद्रिय उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करणं यासाठी अवनी संस्था प्रयत्नशील आहे। कस्तुरबा गांधी सेंद्रिय शेती प्रकल्पातून अनेक शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जातं। आता अवनी आणि न्यू कॉलेजच्या पुढाकारातून 26 आणि 27 फेब्रुवारीला सेंद्रिय भाजीपाला आणि वाळवण महोत्सव होणार आहे। अवनी संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी याबाबत माहिती दिली। या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन डॉक्टर के.जी. पाटील, करवीरचे कृषी अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते होईल। 2 दिवसांच्या या महोत्सवात सेंद्रिय पद्धतीनं पिकवलेला ताजा भाजीपाला उपलब्ध असेल। तसंच पारंपरिक वाळवण पदार्थ, घरगुती प्रक्रिया उद्योगांची उत्पादन यांचं प्रदर्शन आणि विक्री होणार आहे। शिवाय कृषीतज्ञ तानाजी पाटील यांच्याकडून सेंद्रिय फवारणी, नैसर्गिक खत निर्मिती, परसबाग संकल्पना, लघु उद्योग उभारणी याबाबत मार्गदर्शन होणार आहे। जिल्ह्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या 40 शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे स्टॉल्स या प्रदर्शनात असतील। नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन अवनीचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी केलं। यावेळी महादेव पाटील, शुभा केनवडे, अनिल पाटील, संजय चव्हाण, दीपाली पाटील, अरविंद घोडके, अर्चना जगतकर, साताप्पा मोहिते, माया जोगळे, केदार पाटील उपस्थित होते।